आपण सध्या ही दृश्य पाहतोय। दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी कुलाबा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। त्यांच्या पुतळ्याला अभिवादन अगदी थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते केलं जाईल। आपण पाहू शकतो नीलम गोरे सुद्धा त्यांच्या समवेत आहेत आणि कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन त्यांच्याकडून सध्या केलं जात आहे। आज दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुलाब्यामध्ये पोहोचल्याचं आपण पाहतोय आणि त्यांच्याकडून नुकतंच बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलेलं होतं, शिवतीर्थावर सुद्धा उद्धव ठाकरे हे पोहोचलेले होते आणि त्यांच्या स्मृतीस्थळाला त्यांनी जाऊन अभिवादन केलेलं होतं। दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला हे अभिवादन केलेलं आहे आणि त्यावेळीची ही दृश्य। आणि दुसरीकडे आपण पाहू शकतो शिवतीर्थावर आदित्य ठाकरे हे पोहोचलेले आहेत। अगदी थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलेलं होतं आणि आता आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जात आहे आणि त्या संदर्भातली आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो। एका ठिकाणी शिवतीर्थावर आदित्य ठाकरे हे अभिवादन करतायत, दुसरीकडे कुलाबा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यावेळीचे हे दृश्य सध्या आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। आज बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृती दिन आहे आणि त्याच निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी दोन्ही ठिकाणी अनेक कार्यकर्ते सुद्धा पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। शिवतीर्थावरची ही दृश्य, लाईव्ह दृश्य। आदित्य ठाकरे यांनी नुकतंच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं आणि त्यावेळीची ही दृश्य। अनेक कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे कुलाबा येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलेलं आहे आणि त्यावेळीची ही दृश्य। आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलेलं होतं, शिवतीर्थावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे याही पोहोचलेले होते आणि त्यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलेलं होतं। त्यानंतर आदित्य ठाकरेही या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं आणि त्यानंतर ते शिवसैनिकांशी संवाद साधताना आपण पाहू शकतोय। दिवसभर खरं तर शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासूनच शिवसैनिक या ठिकाणी जमलेले होते। त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी पोहोचलंय आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं। दुसरी ठिकाणची दृश्य कुलाबा येथली आहेत, ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच अभिवादन केलं। अगदी थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवाद सुद्धा साधतील। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे। हे स्मृतिदिनानिमित्त तमाम महाराष्ट्रवासियांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो आणि आज ही सगळी निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय। गेल्या सव्वा दोन वर्षामध्ये बाळासाहेबांचे विचार आम्ही घराघरात पोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांना हवा असलेला विकास, त्यांना हव्या असलेल्या कल्याणकारी योजना, त्यांच्या मनामधला महाराष्ट्र आम्ही घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय। मला समाधान आहे की सव्वा दोन वर्षामध्ये बंद पडलेले प्रकल्प, बंद केलेली कामं आम्ही सुरू करू शकलो, ती पुढे नेऊ शकलो आणि एकीकडे विकास आणि कल्याणकारी योजना यांचा सांगड घालू शकलो। कल्याणकारी योजना आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी योजना असेल,
मुलींचं उच्च शिक्षण असेल, तरुणांना रोजगार, तरुणांना अप्रेंटिसशिपचा स्टायपंड भत्ता, हे सगळं जे आहे हे देण्याचं काम आम्ही केलं आहे आणि अतिशय कमी वेळामध्ये खूप कामं आम्हाला करता आली आणि महाराष्ट्राला पुढं नेता आलं. महाराष्ट्र 3ऱ्या नंबरवर होता, तो आम्ही सरकार स्थापन होताच पहिल्या नंबरवर आणला, याचंही समाधान आहे. भविष्यामध्ये पुढचा कालावधी 5 वर्ष महायुती सरकारला पुन्हा मिळतील आणि महायुती सरकार पुढच्या 5 वर्षात या राज्याचा सर्वांगीण विकास करेल, रिजन वाईज विकास करेल, विकासाचं विकेंद्रीकरण करेल आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम करेल. त्याच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद आणि समृद्धी कशी येईल यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. सर, तुम्ही म्हणता की विकास कामं केली, 2.5 वर्षात आम्ही विकास कामं केली, पण आज उद्धव ठाकरे म्हणतात की माझं सरकार पडला हा सत्ता जिहाद होता. खरं म्हणजे त्यांना सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकारच नव्हता. पण 2.5 वर्ष, आज मी राजकारण बोलू इच्छित नाही, पण 2.5 वर्ष घरात बसून सगळ्या कामांना स्टे देणं, स्थगिती देणं, विकास कामं बंद पडली, शेतकऱ्यांसारख्या जलयुक्त शिवार योजना, सिंचन प्रकल्प, दुष्काळातला पाणी प्रकल्प याला स्थगिती देणं, मुंबईतल्या मेट्रोला स्थगिती देणं, अटल सेतूला, अशा अनेक प्रकल्प याला स्थगिती देणारं सरकार आणखी काही काळ राहिला असता तर महाराष्ट्र 10-20 वर्ष मागे गेला असता. आणि मी सांगतो की महायुती हे सरकार आपलं या राज्याला एक उत्तम पर्याय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास. दर्यापूरमध्ये आपण नुकतंच पाहिलं, मुख्यमंत्री शिंदे यांनी कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी हा संवाद साधलाय.